नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आता टाटा IPL 2026 म्हणजे 19वा हंगाम उद्या संपत आहे. उद्या टाटा IPL चषकाचा अंतिम सामना होईल आणि हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. काल रात्री एलिमिनेटर 2 या गटात क्वालिफायर 1 मध्ये हरलेला गुजरात टायटन्स आणि एलिमिनेटर 1 मधून जिंकून आलेला राजस्थान रॉयल या दोन संघात सामना झाला. दोन्ही संघाचं बलस्थान होतं ते सलामीची फलंदाजी आणि राजस्थान रॉयल्सची सलामीची जी जोडी वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजीसाठी मैदानात उतरली आणि यशस्वी जयस्वाल लागलीच बाद झाला आणि त्यामुळंच राजस्थानला आपल्या डावाची पायाभरणी करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कालच्या सामन्यातही 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं 96 धावा केल्या आणि सलग दुसऱ्या वेळेस तो शतक करण्यापासून वंचित राहिला. सलामीचे फलंदाज झटपट दोन बाद झाल्यामुळं वैभव सूर्यवंशीच्या जोडीला मग दुखापतग्रस्त असलेला रवींद्र जडेजा मैदानात आला. त्यानंही चांगली फलंदाजी केली, परंतु मध्येच त्याला त्रास जाणवू लागल्यामुळं तो रिटायर हर्ट झाला आणि कप्तान कप्तानानं सुरुवात जोरकस केली, परंतु हाणामारीच्या नादात तोही बाद झाला आणि मग काही काळानं 96 धावा झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी बाद झाला. मग संघा 200 धावा तरी करू शकेल की नाही अशी स्थिती असताना फरेरा मैदानात आला आणि त्याने शेवटच्या षटकात ज्या 22हून जास्त धावा कुठल्या, त्यामुळं राजस्थान रॉयलचा संघ हा 6 बाद 214 धावा करू शकला. आता राजस्थान रॉयल्सचे हे आव्हान गुजरात टायटन्सला पेलवणार का हाही प्रश्न होता, कारण नेहमी 200च्या पुढं धावसंख्येचा डोंगर असला की गुजरात टायटन्स संघ अपयशी ठरतो असं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं गुजरात टायटन्सच्या समर्थकांना आपल्या संघाचं काय होणार ही भीती होती. मात्र त्यांचे सलामीचे फलंदाज साई सुदर्शन आणि कप्तान आणि फलंदाज शुभमन गिल हे मैदानात उतरले आणि त्यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावाच्या वर भागीदारी केल्यामुळं गुजरात टायटन्सची धावसंख्येनं आकार घेतला. काल ही दुर्दैवानं साई सुदर्शन यानं फटका मारला, चेंडू सीमा पार गेला आणि त्याच्या हातातली बॅट निसटली आणि ती स्टंपवर जाऊन आदळली आणि साई सुदर्शन IPLमध्ये दुसऱ्या वेळेस हिट आउट झाला. सुदर्शन आऊट झाला तरी शुभमन गिलवर काही परिणाम झाला नव्हता. शुभमन गिलनं शतक झळकावलं. 104 धावावर तो बाद झाला आणि 18व्या षटकातच गुजरात टायटन्सनं
राजस्थान रॉयल्सची धावसंख्या पार केली आणि 203 बाद 219 धावा करत 7 गडी राखून आणि 8 चेंडू राखून त्यांनी हा सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. गुजरात टायटन्सची ही अंतिम फेरीत प्रवेश करण्याची तिसरी वेळ आहे आणि उद्या त्यांचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाबरोबर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघानं गेल्या वर्षी हा चषक जिंकला होता. त्यामुळं उद्याच्या सामन्यात काय घडेल, काय RCB हा चषक आपल्याकडेच ठेवण्यात यशस्वी होईल का, शुभमन गिलचा गुजरात टायटन्स हा कप जिंकेल याचं उत्तर उद्या संध्याकाळी आपल्याला मिळणार आहे. या वर्षीच्या IPLमध्ये 700च्या वर धावा करणारा फलंदाज म्हणून वैभव सूर्यवंशीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला जवळपास 3 वेळेस शतक करण्यात यश आलं नाही. पुढं कधीतरी तो पुढच्या IPLमध्ये तो शतकाचा रतिबस घालेल हीच आशा करूया आणि इथं थांबूया. हीच आशा करूया. काल धाराशिव येथे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला. काही अपरिहार्य कारणामुळं धाराशिव जिल्ह्याच्या कन्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. सकाळी ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात संमेलनाचे स्वागताध्यक्ष धाराशिव कळंबचे आमदार कैलास गाडगे पाटील, साहित्य संमेलनाचे सर्वेसर्वा डॉक्टर शरद गोरे, परमेश्वर पालकर, ज्ञानेश्वर पतंगे आदी मंडळी ग्रंथदिंडीचा प्रारंभ होताना उपस्थित होती. ग्रंथदिंडी शहराच्या प्रमुख मार्गावरून स्वर्गीय अजित पवार साहित्य नगरीत पोचली. मग इथं मान्यवरांची भाषणं झाली आणि साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या तर्फे शिव छत्रपती गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले होते. ते पुरस्कार वितरण करण्यात आले. शिराडोनचे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीनं लोकसभा सहसंपर्क प्रमुख सूरज साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला. दिवसभर परिसंवाद कवी संमेलनानं काल दिवस साहित्य संमेलनाचा पार पडला. आज सकाळी 7:30 वाजल्यापासून साहित्य संमेलनात कवी संमेलनाला प्रारंभ झालेला आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील विविध 13 मागण्यांसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून आंतरवली, सराटी तालुका अंबड, जिल्हा जालना येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. काल भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी बराच वेळ मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आणि शिष्टाईचा प्रयत्न केला, परंतु ही शिष्टाई यशस्वी झाली नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या मागणीवर ठाम असून आज सकाळी 10 वाजता
रखरखत्या उन्हात बाज टाकून त्या बाजेवर बसून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहे. आता हे उपोषण सरकार कुठपर्यंत हे नेतं याकडे लक्ष असणार आहे. आणि जर का आपला उष्माघाताने यात बळी गेला तर आपला बळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गेला असं समजावं, असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता आपण इथे थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.